श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केला जातो. मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि या दिवशी आलेले आहे इंदिरा एकादशी. आणि एकादशी हे व्रत जे आहे तर ते भगवान विष्णूंना समर्पित केलं जातं. आणि ह्या दिवशी पहा, आपण माता लक्ष्मीची जर पूजा अर्चा केली तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात. भगवान विष्णू हे लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या ज्या आपण सेवा करू तर त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर याचे फळसुद्धा आपल्याला 100% प्राप्त होत असतं. एकादशी म्हटलं की आपल्यासमोर येते माता लक्ष्मी आणि गाई हे माता लक्ष्मीचंच एक प्रतीक आहे. गाईला सुद्धा एक लक्ष्मी म्हणूनच ओळखलं जातं. गाईची बघा आपण लक्ष्मी म्हणूनच पूजा करत असतो. तर पहा, गाईला या दिवशी एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. तर बघा, गाईला आपण एकादशीच्या दिवशी ही वस्तू खाऊ घातली तर आपलं एका रात्रीत नशीब बदलून जाईल आणि आपले चांगले दिवस हे सुरू होतील. तर आपल्याला माहीत आहे की गाईच्या पोटात 33 कोटी देव वास करत असतात. यामुळे पहा, आपलं 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होऊन जाईल. तर अशी कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर या पितृपक्षामध्ये बघा, गाय, कावळा, कुत्रा यासारख्या प्राण्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं. आणि ही जी एकादशी आहे तर ही एकादशी पितृपक्षात आल्यामुळे आपल्याला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. गाई ही विश्वाची माता मानली जाते आणि नंदी हे महादेवाचं वाहन मानलं जातं. बैल ऋषभ देवता भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गाईच्या पोटात 33 कोटी देव वास करतात. गाई ही 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे. अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे. गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते. जेव्हा माणूस मृत पावतो तो डायरेक्ट यमराजाकडे न जाता डायरेक्ट स्वर्गात जातो. गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे आणि याच गायीचे स्थान हे सर्व देवांपेक्षा वरचे आहे, म्हणजेच मोठे आहे. म्हणून ह्या एकादशीला आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घातली तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी निर्माण होणार नाही आणि ज्या अडचणी चालू आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातील. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. म्हणजेच काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. हे पहा, गाय जर तुमच्या घरीच असेल तर तिला ही वस्तू खाऊ घाला. जर ती दुसऱ्याची असेल तरीसुद्धा तुम्ही ही वस्तू तिला खाऊ घाला किंवा रस्त्याने तुम्हाला दिसली तरीसुद्धा तुम्ही ही वस्तू तिला खाऊ घालायची आहे. 2 मुठी तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची आहे. नंतर त्या डाळीवरती आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ह्या 2 वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायच्या आहेत. उद्या एकादशी आहे आणि उद्या ही वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायला अजिबात विसरायची नाही. त्याचबरोबर गाईला ही वस्तू खाऊ घालताना आपल्याला सोबत 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकवाचं घेऊन जायचं आहे आणि धूपदीप जर आपण घेऊन जाऊ शकला तर धूपदीपसुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे. प्रथम गाईच्या पुढच्या 2 पायांवरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला धूपदीपने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ही एक वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे.
आणि ही वस्तू गाईला खाऊ घातल्याच्या नंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला गाईला व्यक्त करून दाखवायची आहे. म्हणजेच काय, तुमची जी काही इच्छा आहे, खूप दिवसाची जी इच्छा राहिलेली आहे, तुमची जर खूप 7 पिढ्यांची दरिद्री तुमच्या घरामध्ये आहे ती असेल, किंवा मग कोणतीही इच्छा असू द्या, ती तुम्हाला गाईला बोलून दाखवायची आहे. गाईला आपल्याला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. जर हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी केला तर आपल्यावरती 33 कोटी देवांचे कृपा आशीर्वाद लाभतील. तर यामुळे बघा, आपल्यावर कोणतीही संकट असू द्या, अडचणी असू द्या, काही दोष लागलेले असू द्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. कारण आपल्यावरती 33 कोटी देवांचे कृपा आशीर्वाद राहतात आणि ह्यांचे आशीर्वाद एकदा आपल्याला लागले की मग आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही, किंवा आपण जे काही इच्छा मागू त्यांना, तर त्या इच्छा आपल्या ते 33 कोटी देव पूर्ण करण्यासाठी लागत असतात. आपल्या कोणत्याही इच्छा असू द्या, पैशाच्या अडचणी आपल्या घरातल्या दूर होतील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल आणि ती स्थिर स्वरूपात सुद्धा राहील. इतकी प्रभावशाली हा उपाय आहे. त्यामुळे उद्या इंदिरा एकादशीला ही एक गोष्ट करायला अजिबात विसरायचं नाही. तर बघा, गाईला जेव्हा आपण ह्या गोष्टी खाऊ घालू त्यावेळेस गाई आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि यामुळे पहा, गाईच्या पोटामध्ये जे 33 कोटी देव आहेत तर ते देवसुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद देत. बघा, ज्यांना गाईला ही डाळ आणि गूळ खाऊ घालणं शक्य नसेल तर त्यांनी गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी चालेल. आणि बघा, ज्यांच्याकडे गाईच नाही तर त्यांनी काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी काही गाईची मूर्ती आहे, म्हणजे जी काही गाय वासराची मूर्ती असेल तर त्या गाई वासराच्या मूर्तीसमोर तुम्हाला थोडीशी डाळ आणि थोडासा गूळ हा त्या गाईसमोर ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला जर गाई सापडलीच नाही, किंवा आपल्या आसपास गाईच नाही आहे, किंवा आपण शहरामध्ये राहत आहो, आपल्याकडे कुठे गाईच नाही आहे, तर मग तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. जर तुमच्या तिथे गाय असेल तर गाईलाच ह्या वस्तू खाऊ घाला. घरामध्ये जर तुम्ही हा उपाय करणार असाल आपल्या गाईच्या मूर्तीसमोर, तर मग तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि फूल अक्षदा वाहायच्या आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि नंतर ह्या वस्तू गाईला अर्पण करायच्या आहेत. दिवसभर त्या तिथेच ठेवायच्या आहे, रात्रभर तिथेच ठेवायच्या आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या थोडीशी डाळ आणि थोडासा गूळ त्यातला आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे आणि जे उरलेलं आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे. तर इथेच थांबवते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.